नमस्कार मित्रांनो, मी मनीषा स्वागत करते तुमचं रिअल स्टोरी चॅनलवर। मित्रांनो, आज मी तुम्हाला एका अशा गर्भवती मुलीची कथा सांगणार आहे जिने प्रेम करून लग्न तर केलं, पण लग्नानंतर तिचं आयुष्यच बदलून गेलं। नवरा परदेशात गेल्यानंतर तिच्यावर तिच्या सासरच्यांनी असे अत्याचार केले की तिचं जगणंही कठीण झालं। दिवसभर घर काम करूनही तिला 2 वेळचे जेवण सुद्धा नीट मिळत नव्हतं। 7 महिन्याची गर्भवती असताना देखील तिला आराम नव्हता। उलट रोज अपमान, मारहाण आणि टोमणे सहन करावे लागत होते। ती फक्त तिच्या नवऱ्याशी बोलण्यासाठी तडफडत होती, पण तिचा मोबाईलही तोडून टाकण्यात आला। आणि मग एक दिवस अचानक तिचा नवरा घरी परतला। त्यानंतर जे घडलं ते पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली। तर चला सुरू करूया आजची हृदयस्पर्शी कथा। आर्या 7 महिन्यांची गर्भवती होती। तिचा नवरा आदित्य दुबईमध्ये नोकरी करत होता आणि ती त्याच्या मोठ्या घरात सासू आणि 3 नंदांसोबत राहत होती। लग्नाच्या सुरुवातीला सगळं खूप सुंदर होतं। कमलादेवी तिला स्वतःच्या मुलीसारखं प्रेम देत असल्याचं दाखवत होता, पण आदित्य परदेशी गेल्यानंतर जणू त्या घराचा चेहराच बदलला। आर्याचं हसणं हरवलं आणि तिचं आयुष्य हळूहळू वेदनांनी भरून गेलं। तिला अजिबात कल्पना नव्हती की पुढचे काही महिने तिच्या आयुष्यातलं सर्वात भयानक स्वप्न ठरणार होते। पहाटेपासून रात्रीपर्यंत घरातली सगळी कामं आर्याच करत असे। अंगण झाडणं, भांडी घासणं, कपडे धुणं, स्वयंपाक करणं, सगळं काही। पण तिच्यासाठी 2 प्रेमाचे शब्दही नव्हते। सासू आणि नंदा तिच्याकडे घरातल्या नोकराणीप्रमाणे पाहत होत्या। ती 7 महिन्यांची गर्भवती होती, तरीही तिला क्षणभरही आराम नव्हता। उलट रोज नवे टोमणे, नवे आदेश आणि नवा अपमान तिची वाट पाहत उभा असायचा। आर्याला तेव्हा अजिबात अंदाज नव्हता की तिच्या शांत सहनशीलतेचा एक दिवस असा स्फोट होईल ज्याने पूर्ण घर हादरेल। तिचे बाबा दुसऱ्या शहरात राहत होते। त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती। आर्याचं मन त्यांना भेटण्यासाठी तडफडत होतं, पण कमलादेवी तिला माहेरी जाऊ द्यायलाच तयार नव्हत्या। तू गेलीस तर घरातलं काम कोण करणार, त्या नेहमी रागाने म्हणायच्या। आर्या शांत व्हायची, कारण ती काही बोलली तर परिस्थिती आणखीन बिघडणार हे तिला ठाऊक होतं। एक दिवस महेश काकांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तिच्या बाबांची तब्येत खूप बिघडली आहे। हे ऐकताच आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण पुढच्या क्षणी कमलादेवीने तिच्या हातातून मोबाईल हिसकावला आणि इतक्या जोरात जमिनीवर आपटला की फोनचे तुकडे झाले। त्या क्षणी आर्याचा फक्त मोबाईलच नाही तर तिचं मनही तुटलं होतं। त्या दिवसानंतर तिचा बाहेरच्या जगाशी असलेला एकमेव संपर्क संपला। आता ती पूर्णपणे त्या घरात कैद झाली होती। दिवसेंदिवस तिच्यावरचे अत्याचार वाढत होते। मोठी नणंद रिद्धिमा सतत आदेश द्यायची, मधली तन्वी प्रत्येक गोष्टीत तिचा अपमान करायची, तर धाकटी काजलला तर जणू आर्याचा तिरस्कारच होता। दिवसभर त्या चौघीसाठी वेगवेगळे पदार्थ बनवूनही आर्याला रात्री उरलेलं अन्न मिळायचं, पण तिला अजून माहीत नव्हतं की तिच्या आयुष्यातली सर्वात मोठी वेदना अजून बाकी होती। एक दिवस ती स्वयंपाकघरात उभी राहून रात्रीचं जेवण बनवत होती। दुपारचं मटण उरलं होतं म्हणून तिने तेच गरम केलं, पण काजलला ते आवडत नाही। ती रागाने स्वयंपाकघरात आली आणि अचानक भांडं ढकललं। पुढच्या क्षणी गरम कालवण थेट आर्याच्या पायावर सांडलं। वेदनेने तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली। तिचे पाय अक्षरशः भाजून निघाले, पण त्या घरात कोणाच्याही चेहऱ्यावर दया नव्हती। उलट काजल थंड आवाजात म्हणाली, माझ्यासाठी अंड फ्राय करून ठेव। त्या क्षणी आर्याला जाणवलं की ती त्या घरासाठी माणूस नव्हतीच। त्या रात्री ती वेदनेने तडफडत होती। जखमांमुळे तिचे पाय थरथरत होते, पण तरीही ती सगळ्यांची भांडी घासत उभी होती। तेवढ्यात कमलादेवी स्वयंपाकघरात आल्या आणि बाबांबद्दल अपमानास्पद शब्द बोलू लागल्या। हे ऐकून आर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। तिने फक्त एवढंच म्हटलं, माझ्या बाबांबद्दल काही बोलू नका। पण एवढ्यावरून कमलादेवी संतापल्या। त्यांनी चप्पल काढली आणि आर्यावर तुटून पडल्या। प्रत्येक फटका तिच्या शरीरावर कमी आणि मनावर जास्त लागत होता। त्या रात्री आर्या रडत देवासमोर बसली होती, पण तिला अजिबात कल्पना नव्हती
की तिच्या आयुष्यात एक असं वळण येणार आहे जे सगळं बदलून टाकेल. काही दिवसांनी मोठ्या नंदेसाठी रिश्ता पाहायला लोक येणार होते. घरात मोठी तयारी सुरू होती. आर्याने पहाटेपासून स्वयंपाक केला, गोडधोड बनवलं, सगळं घर सजवलं. पण जेव्हा पाहुणे आले आणि त्यांनी आर्याकडे पाहिलं तेव्हा काहीतरी असं घडलं ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. मुलाच्या आईने हसत विचारलं, ही तुमची मुलगी आहे का? आम्हाला हीच खूप आवडली. हे ऐकताच कमलादेवीचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांनी तडक उत्तर दिलं, ही माझी सून आहे. आणि पुढच्या काही मिनिटात त्या घरात असं वादळ आलं ज्याने आर्याचं आयुष्य पुन्हा एकदा रक्तबंबाळ केलं. पाहुणे निघून जाताच कमलादेवी आणि रिद्धिमा आर्यावर तुटून पडल्या. त्यांनी तिला इतकं मारलं की ती अर्धमेली झाली. आणि त्याचवेळी धाकट्या काजलने गरम चहा तिच्या पायांवर ओतला. जुने व्रण अजून भरले नव्हते आणि पुन्हा तीच जागा भाजली गेली. आर्या वेदनेने ओरडत होती, पण त्या चौघींच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. त्या रात्री आर्या खोलीत बसून रडत होती. तिच्या मनात फक्त एकच इच्छा होती, एकदा आदित्यशी बोलावं. पण तिला अजिबात कल्पना नव्हती की काही दिवसांनी तिचं नशीब अचानक बदलणार आहे. 2 दिवसांनी दुपारची वेळ होती. आर्या स्वयंपाकघरात उभी राहून जेवण बनवत होती. तेवढ्यात अचानक दरवाजावर जोरात टकटक झाली. धाकटी नणंद दरवाजा उघडायला गेली आणि पुढच्या क्षणी तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. घरात एकदम शांतता पसरली, कारण दरवाजा बाहेर आदित्य उभा होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावरील रंग उडाले. त्यांनी घाईघाईने आर्याला मागच्या खोलीत नेलं, चांगले कपडे घालायला लावले. पण तिचे भाजलेले पाय, तुटलेली चप्पल आणि चेहऱ्यावरची वेदना लपवता आले नाही. आदित्यने जसं तिच्या पायांकडे पाहिलं तसं त्याच्या कपाळावर आट्या उमटल्या. हे कसं झालं? त्याने शांत आवाजात विचारलं. आर्या काही बोलली नाही, पण त्या क्षणी दरवाजावर पुन्हा टकटक झाली आणि पुढे जे घडलं त्याने त्या घरातलं प्रत्येक खोटं उघडं पाडलं. शेजारी राहणाऱ्या सुनीता काकू घरात आल्या आणि त्यांनी आदित्य समोर सगळं खरं सांगितलं. आर्यावर होणारे अत्याचार, उपाशी ठेवणं, मारहाण, फोन तोडणं, सगळं काही. आदित्यच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याने आईकडे पाहत विचारलं, जर तुम्हाला आर्या आवडत नव्हती तर माझं लग्न तिच्याशी का केलं? त्या क्षणी घरात अशी शांतता पसरली होती, जणू प्रत्येक भिंत सत्य ऐकत होती. कमलादेवी रडू लागल्या. त्यांनी आपली चूक मान्य केली, पण आर्या शांत उभी होती, कारण तिच्या डोळ्यातले अश्रू आता संपले होते. त्या रात्री आदित्य तिला डॉक्टरकडे घेऊन गेला. डॉक्टरांनी सांगितलं की तिची मानसिक आणि शारीरिक अवस्था खूप बिघडली आहे. हे ऐकून आदित्य पूर्णपणे तुटला. काही दिवसाने त्याने वेगळं घर घेतलं. आर्याचं आयुष्य हळूहळू बदलू लागलं. आता ती भीतीत जगत नव्हती. आदित्य तिची खूप काळजी घ्यायला लागला. काही महिन्यांनी त्यांच्या घरी एक गोंडस मुलीचा जन्म झाला. त्या छोट्या बाळाला हातात घेताना आर्याच्या डोळ्यात पुन्हा आनंद दिसत होता. तिने आयुष्यात खूप काही सहन केलं होतं, पण शेवटी काळ बदलला होता. कारण खरंच म्हणतात ना, वेळ प्रत्येकाला एक ना एक दिवस न्याय नक्की देते. मित्रांनो, माणसाच्या आयुष्यात पैसा, मोठं घर किंवा श्रीमंती यापेक्षा जास्त महत्वाचं असतं ते म्हणजे प्रेम, आदर आणि आपलेपणा. कारण ज्या घरात एका स्त्रीच्या डोळ्यात रोज अश्रू येतात त्या घरात कधीच सुख टिकत नाही. आर्याने प्रत्येक अपमान शांतपणे सहन केला, कारण तिला नाती तुटू द्यायची नव्हती. पण काही लोक तिच्या शांततेला तिची कमजोरी समजत होते. मात्र लक्षात ठेवा, सहन करणारा माणूस कमजोर नसतो. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो. आणि जेव्हा वेळ बदलते ना, तेव्हा सत्य सगळ्यांसमोर उभं राहतं. एका सुनेला जर मुलीसारखं प्रेम मिळालं तर ती संपूर्ण घर आनंदाने भरून टाकते. पण तिच्यावर अन्याय, टोमणे आणि अत्याचार झाले तर तिच्या मनातून निघालेला प्रत्येक अश्रू एक दिवस उत्तर मागतोच. या कथेची खरी शिकवण हीच आहे, कुणाचं मन तोडून कधी स्वतःचं सुख तयार होत नाही. आणि देवाच्या घरात उशीर होऊ शकतो, पण अन्यायाचं उत्तर नक्की मिळतं. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले राहा. भेटू पुढच्या एका नवीन कथेसोबत. धन्यवाद.